अनंत कलसे सर सध्या आमच्या सोबत आहे. सर, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी होणार आहेत. काय वाटतं, काय होऊ शकतं आज? नाही, ही आता सुनावणी फार दिवसापासून प्रलंबित आहे आणि याच्यामध्ये मला वाटते 4 ते 5 सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होऊन गेलेले आहेत. आता आज ती सुनावणी लागलेली आहे, पण ते सुद्धा मॅटर माझ्या माहितीप्रमाणे 37 नंबरला लिस्ट झालेला आहे. तर हे सुद्धा कितपत रीच होईल हा एक शंकेचा भाग आहे. पण आता या सुनावणीमध्ये पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि मूळ पक्ष कोणाचा आहे हे डिसाईड होईल आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशननी 22मध्ये किंवा 23मध्ये माझ्या माहितीप्रमाणे जो आदेश दिलेला आहे पक्षाच्या बाबत तो सुद्धा चॅलेंज केला गेलेला आहे. आणि कालच मला वाटतं उद्धव ठाकरे यांचे ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केलेला आहे. बघू आता त्याची सुनावणीमध्ये काय डेव्हलपमेंट होती आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर काय व्ह्यू घेतात हे महत्त्वाचं ठरेल. कारण हा अँटी डिफेक्शन लॉ आपण 1985 साली केलेला आहे. माननीय राजीव गांधी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस डिफेक्शन रोखण्यासाठी हा कायदा केला आहे आणि याच्यामध्ये स्प्लिटची प्रोव्हिजन काढून टाकलेली आहे. मुख्यत्वे करून 2/3 जर सदस्य मर्ज झाले एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये तरच त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. पण आता मध्यंतरी याचं इंटरप्रिटेशन इतकं विचित्र झालंय की तो आता कायदा काय आहे आणि तो कसा इंटरप्रिट होतो हेच आता कळायला माझ्यासारख्या अभ्यासकाला थोडासा कठीण प्रश्न पडला आहे. तर माझं असं एक कॉन्शियस मत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय जे इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, गॅरंटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून त्याला एक दर्जा आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये किंवा लोकशाहीमध्ये, त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचं जे काही इंटरप्रिटेशन आहे ते तातडीने करून या कायद्याला काहीतरी एक अर्थ प्राप्त करून द्यावा असं एक मला वाटतं. ॲडव्होकेट असीम सरोदे असं म्हटलंय की जर आज सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निर्णय होणार आहेत असं त्यांनी वक्तव्य केले. काय वाटतं तुम्हाला? नाही, हे त्यांचं मत आहे. यामध्ये आयदर वे कसंही इंटरप्रिट होऊ शकतं. कारण ते विलिनीकरणाची जी प्रोव्हिजन आहे, मर्जरची जी 2/3 सदस्यांची जी प्रोव्हिजन आहे ती आता सर्वोच्च न्यायालय कशी काय इंटरप्रिट करतं यावर बरंचसं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सरोदे साहेबांनी जे म्हटलं आहे ते त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे कायदेशीर, कारण ते कायद्याचे तज्ज्ञ आहे असीम सरोदे साहेब, आणि त्यामुळे त्यांच्या मताला बघू आता सर्वोच्च न्यायालय कितपत कसं इंटरप्रिट करते यावर बराचसा अवलंबून आहे. परत एकदा विधानसभा नंतर फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर, काय वाटतं, परत जेव्हा आमदार शिवसेनेमध्ये झाला होता तसाच प्रकारचे चित्र बघायला मिळणार आहेत का? नाही, आता कल्याण डोंबिवलीमध्ये जे कॉर्पोरेशन जे आलेलं आहे त्यामध्ये काय कसं फूट पडते काय होतं, कारण आपण मागे मला वाटतं आपलं 10 शेड्यूल कॉन्स्टिट्यूशनमध्ये घालून अँटी डिफेक्शन लॉ केला आहे. त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्र ॲक्ट नंबर 20 ऑफ 1987, महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ॲक्ट 1926 हा आपण लोकल अथॉरिटीसाठी केलेला आहे. आणि या लोकल अथॉरिटीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशन, महानगरपालिका ह्या सगळ्यांचा समावेश होतो. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मी प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो 86ला आणि कॉन्शियसली हा कायदा विधानसभेने केलेला आहे. या कायद्याच्या तरतुदीच्या प्रमाणे आता डिफेक्शन एवढं सोपं राहिलेलं नाही आहे, कारण मग अँटी डिफेक्शन लॉ वगैरे त्याच्यात ॲप्लिकेबल होईल. तर त्याप्रमाणे बघूया आता पुढे काय त्याचं हे होतं, कसं फूट पडली जाते किंवा त्याच्या आघाडीमध्ये पडतं की पक्षामध्ये पडतं, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरेल. फूट पडले तर जे नगरसेवक आहेत ते अपात्र होऊ शकतात का, किंवा त्यांच्या विरोधात अपात्र होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये मर्जर जर असेल 2/3 नगरसेवक, मला वाटतं आता अंबरनाथ की कुठल्या तरी पालिकेमध्ये संपूर्ण पक्षच बीजेपीमध्ये विलीन झालेला आहे, अशा प्रकरणामध्ये त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. कारण तो तरतुदी ज्या आहेत या अँटी डिफेक्शन लॉच्या तर त्या ॲप्लिकेबल होती. त्याच्यामध्ये आता ही जी तरतूद आहे तुमची डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन ते सेक्शन 3मध्ये आहे. त्यामध्ये व्हॉलंटरीली जर त्यांनी सदस्यत्व सोडलं असेल किंवा प्रतुदाच्या अगेन्स्ट त्यांनी त्याच्या डायरेक्शनच्या अगेन्स्ट वोटिंग दिलं असेल, वोट केलेलं असेल, अशा प्रकारे त्याच धर्तीवर हे कायदा केलेला आहे. तर त्या याच्यामध्ये जर ते बसत असेल तर त्याप्रमाणे त्याचं हे करता येईल, म्हणजे इंटरप्रिटेशन होईल ते त्याच्यामध्ये. मुंबईमध्ये पण हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहेत. काय वाटतं तुम्हाला सर, काय
जे शिवसेना आहेत त्यांना भीती आहेत का नगरसेवकांमध्ये फूट पडण्याच्या किंवा काय हॉटेल पॉलिटिक्सवर काय सांगणार? नाही, त्यामध्ये फूट पडण्याचा प्रश्न आता सध्या तरी दिसत नाही आहे. कारण महापौरांचं जोपर्यंत आरक्षण येत नाही, मला वाटते आज किंवा उद्या काहीतरी आरक्षणाची सोडत निघेल आणि हे चक्राकार पद्धतीचं आरक्षण आहे. कालच मी बघितलं, 2-3 चॅनेलला सांगितलं की खुल्या प्रवर्गात महापौर झालेला आहे. त्यामुळे आता संधी जी आहे शेड्यूल कास्ट, महिला आणि शेड्यूल ट्राईब आणि महिला आणि ओबीसी, कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः संविधानामध्ये तरतुदी आपण केलेल्या आहेत SC ST महिलेसाठी वगैरे, पण महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसीला सुद्धा महापौर पदाचं आरक्षण आपण देतोय. तर याचा अर्थच असा आहे की सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाची जी संकल्पना संविधानाने मांडलेली आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, याचा लाभ सगळ्या समाजातील घटकाला व्हावा या दृष्टीने हे महापौर पद, कारण महत्त्वाचं पद आहे शहराच्या दृष्टीने, कोणत्याही शहराच्या दृष्टीने महापौर पद हे फार महत्त्वाचं असतं. तर त्या दृष्टीने हे सगळं आरक्षण ठेवलेलं आहे. याची सोडत निघाल्यानंतर ते कुठल्या प्रवर्गात ते आरक्षण जातं हे बघणं थोडंसं इंटरेस्टिंग ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.